पोहोचल्या पाहिजे. अपेक्षा अगदी त्याचं जनरली आमचं ऑब्झर्वेशन म्हणजे मी आळेगावातून येतो, माझ्या वॉर्डमध्ये पर्सनली स्वतः मी ते ग्रामपंचायत सदस्य आहे, खासदार साहेब आमदार साहेब सगळे आले होते. आमचं एक लहान बाळ तिथून बिबट्याने नेलं आणि ती पहिली घटना तालुक्यामध्ये खूप सेन्सिटिव्हली सगळ्यांनी पाहिली. लिटरली याच्यामध्ये आमचं ऑब्झर्वेशन असं आहे बऱ्याचदा, आता रात्री मी मुंबईवरून 2 वाजता आलो तर माझ्या गाडीपुढं एक बिबट रस्त्यावर बसलेला होता. म्हणजे त्याला गाडीची सुद्धा भीती वाटत नाही, लांबून गाडीची लाईट आम्ही त्याला पाहत होतो. मी मोबाईल घेईपर्यंत उठला आणि हळू शेताच्याकडे चालत गेला. मी वाणी साहेबांना तो व्हिडिओ पण दिला. तर काय झालं आहे, तो इतका हॅबिच्युअल झाला आहे आणि त्याला हल्ला तो जाणीवपूर्वक करेल अशी परिस्थिती पण नाही, पण संख्या वाढत असल्यामुळं आणि त्याला मुबलक खाद्य मिळत असल्यामुळं तो काही जागा सोडायला तयार नाही. तुमच्याकडे डेटा जर असेल त्याचं मायग्रेट तो कुठं कुठं झाला, तर जुन्नरमधले बिबट मला वाटत नाही की ती हा आदिवास सोडून कुठं जात आहेत. आणि त्यांना आपण जे काही आमच्यामध्ये एक गैरसमज आहे किंवा समज आहे की तुम्ही बिबट उचलून नेता आणि ते बिबट परत आमच्या तालुक्यात येतात, आमच्या गावात परत येतात. म्हणजे आपण एखादी मांजर घेऊन जातो दुसऱ्या गावात सोडतो, ती परत आपल्या गावात किंवा घरी येते आपण यायच्या आधी. बिबट्या सुद्धा मांजर कुळातलाच आहे सर. ऑफकोर्स तसंच आहे ते. मग जसे बिबट त्या ठिकाणी आहेत, आता ऊस तोडणीचा हंगाम सुरू होईल, त्यांचा जो प्रजनन कालावधी आहे किंवा प्रजननाची जी संख्या आता आपल्याला ती लहान लहान बछडे सापडत आहेत त्याकडं पाहताना असं वाटतं, मी मागाशी पवार साहेबांना पण सांगितलं की ती घटना आमच्याकडे कशी घडली. ती आईबरोबर 2 बछडे असतात, आई त्यांना शिकार शिकवते. तशी मांजर आपण घरात पाहतो, पिल्लांना ती एखादं उंदराचं पिटकूळ आणून देते आणि ते खेळत बसतात. लिटरली त्या सगळ्या परिस्थितीमुळं त्या मादीबरोबर असणाऱ्या त्या 2 पिल्लांनी, थोडी मोठी झाली पिल्लं होती, त्यांनी त्या बाळाला ओढत उसात आणलेलं आहे. त्या आईनं तो हल्ला केलेला नव्हता. आणि जो पकडला बिबट तो खूप हे होता, वेगळाच पकडला होता आपण त्यावेळेला. त्या सगळ्याचा आम्ही साक्षीदार आहे, मी स्वतः पाहिले. त्या कुटुंबानं सांगितलं की ते बाबाबरोबर चाललेलं बाळ आजोबा पुढे गेले आणि 2 उसांच्या त्या वावरांच्या मध्ये बांधे त्या ती आई आणि 2 पिल्लं दबका धरून बसलेली होती. आणि तो असा नजरेतून त्या बिबट्याच्या तो लहान बाळ असं केलं, त्याने जाऊन असं पकडलं, डोक्यातून घेऊन आला त्याला. आणि त्या बापानं त्या मुलाच्या त्याचे पाय घेऊन त्याला बाहेर आणलं. त्याची आई आणि ते 2 पिल्लं पाहत होती. आईनं हल्ला केला नाही, ते लहान पिल्लं त्याच्यावरती त्या मुलावर हल्ला करत होती. हल्ला म्हणजे त्यांना खायचं होतं का माहीत नाही, मग त्यांना भूक लागली होती म्हणून हल्ला केला होता का ते माहीत नाही. त्याची कोणी खोडे काढलेली नव्हती. म्हणजे काय होते, बिबट्याच्या एकूण त्याच्या वाढीच्या कालावधीमध्ये, आईच्या संगोपनाच्या कालखंडामध्ये ते बिबट लहान मुलांवरती हल्ले होत आहेत. ते हल्ले ह्या त्यांच्या एकूण त्याच्यातून घडतात का ह्या सगळ्यातून, हा एक भाग. दुसरं नाही, त्याला खायचं, माणसाला तो खात नाही किंवा माणूस तो हल्लाच करत नाही. माणूस हे त्याचं कधीही खाद्य असू शकत नाही. माणसाला तो मोठ्या माणसाला ऍक्सिडेंटली घटना घडतात आणि आपला माणसाचा बळी माझं त्यामध्ये म्हणणं काय जातो. मॅडम, आपण उपायाकडे आता हे घडते असं, अगदी दुर्दैवी घटना घडतात सर. आपण ते घडते असं, मग आता काय केलं पाहिजे आपण ऐका ना. त्याच्यावरतीच आपण काय करू शकतो उपाय. आता आमचं म्हणणं काय आहे? आपण सगळेजण जमलेलो एक आहोत. मिनिट एकेकाचं ऐका ना, 1 मिनिट. ते तो विषय वेगळा आहे, ते आपल्याला ते नंतरचा विषय कसा पकडायचा. मॅडम माझं असं म्हणणं आहे की जे बिबट आमच्या आळेगावामध्ये समजा डोंगर उतारापासून नदीपर्यंत जे ओढे आहेत, डोंगराचं पाणी नदीला जातं आणि ओढ्याला वस्ती नसते, त्या ओढ्याच्या कडेला त्याची लपण असते. तो तिथनं रात्री येतो वस्तीमध्ये, त्याला एखादं कुत्रं मिळतंय का, ससा मिळतो का ते शोधून तो परत तिकडे जातो. वस्तीमध्ये तो कधी दिसतो, रात्री दिसतो. झालं आहे काय, तुमचं जे पेट्रोलिंग आहे, जसं पोलीस आमचे मुजावर साहेब ज्यावेळी होते PI त्यावेळेला ते टोटल आणण्यापर्यंत टोटल पेट्रोलिंग करायचे चोऱ्यांचं प्रमाण रोखण्याकरता. मग आपल्या वन खात्याला रात्री जर ते काय करायचे, आता पोलिसांची गाडी आमच्या मळ्यामध्ये यायची, तिथं ते लोकेशन देऊन, बरं का साहेब, लोकेशन देऊन जायची, म्हणजे गाडी आली होती कळायचं. रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत ते 2 त्यांचे राऊंड व्हायचे. जर फॉरेस्टनं अशा पद्धतीनं बिबट्यांचा मानव वस्तीमध्ये येण्याचा शिरकाव थांबवला, जर असा शिरकाव आता आणि सर असं आहे आमच्याकडं की आमच्या भागामध्ये जास्त मेंढपाळ राहतात, म्हणजे ते आमच्या वस्तीमध्ये मेंढ्या करून तिथे राहतात लोक, म्हणजे मेंढ्या पाळायला तिथे आहेत. मग ते मेंढ्यांच्या किंवा माणसांच्या त्या वस्तीमध्ये येतात.
मग आपलं वन खात्याचं जे काही पेट्रोलिंग आहे त्यांना रात्री जाऊन डिटेक्ट करणं किंवा आता मला बिबट्या भेटतो म्हणजे वन खात्याला का नाही भेटत, म्हणजे ते फिरतच नाही लोक, तक्रार आली का ते जातात, म्हणजे प्रिव्हेन्शन नाही की ते करत, ते पुढची काळजी करतात झाल्यानंतर. तुम्ही प्रिव्हेंट म्हणजे त्या बिबट्याला तो वस्तीमध्ये येऊन बालका हल्ला करतो, तो फिरतोय राजरोस, याच्यावर नंबर 1ची उपाययोजना तुमच्याकडे काय आहे तर तुम्ही त्याला जाऊन रात्री 2 राऊंड त्या रस्त्यानं किंवा मळ्यामध्ये वस्तीमध्ये झाले पाहिजे, नंबर 1. नंबर 2, त्याला पाणी मुबलक आहे, खायला मुबलक आहे, तो तिथून जागा सोडायला तयार नाही. तुम्ही किती पिंजरे लावा, त्याला कळते हा पिंजरा आहे, तो आज जात नाही. एकदा पकडलेला बिबट तो परत त्याच्या पिंजऱ्यामध्ये अजिबात प्रवेश करत नाही, हे आमचं ऑब्झर्वेशन आहे. असे महिनाभर पिंजरे पडलेत आमच्याकडं, ते जातच नाही आतमध्ये, आणि तिथं लोकांना बिबट्या दिसतो पण तो जात नाही. काही ठेवा तुम्ही खायला त्याला, हा एक भाग आहे. नंबर 3, तुमचे काही अधिकारी खूप चांगले आहेत, म्हणजे आमच्याकडे अधिकारी आळ्याला जे काम करतात 2-3 कंटिन्यू पहाटे फोन करतात, सर काय तिथं अडचण आहे का तुमच्याकडं, तर असे अधिकारी सगळ्या ठिकाणी असायला हवेत. नंबर 3, ज्या वेळेला बिबट्याच्या संख्येमध्ये वाढ होताना आम्ही सांगतोय की आता ऊसतोड चालू होणार आहे याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ते बिबटची पिल्लं सापडतात किंवा बिबट्या सापडतात, त्यांना तिथं हुसकावून लावण्यासाठी किंवा तिला ते पिल्लं होऊ नयेत त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये आपल्याला काय करता येईल, बिबट तिथं त्या संख्या वाढण्याच्या कालखंडामध्ये याच्याकडे तुमच्याकडे काहीच उपाययोजना नाही. तुम्ही पाट्या लावताय की वावरात काम करताना वाकू नका, हे करू नका, ते करू नका. बिबट्यांची संख्या माझ्या गावात, आता मी माझ्या गाव सांगतो, कमी करायला तुमच्याकडे उपाय काय आहे? तुम्ही उचलत पण नाही, त्याला नेत पण नाही, लोकवस्तीमध्ये येईना पण थांबवत पण नाही, मग तुम्ही काय करताय असा आमचा प्रश्न आहे. मग आता काय करायला पाहिजे? त्याला पहिलं पकडला पाहिजे, परत दिवशी तिकडे येतो, त्याला रेस्क्यू करायला पाहिजे, उचलला पाहिजे, न्यायला पाहिजे, सोडला पाहिजे. कुठं सोडताय तुम्ही? का तो परत आमच्याकडे येतोय? म्हणजे सगळं जागेवर फिरते सगळं, असं काय होतंय का? हे सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत कॉमन. आमच्याकडं उपाययोजना करण्यासाठी आम्ही सांगू शकतो बिबट आहे एवढंच आम्ही सांगू शकतो. तुम्ही म्हणत नाही त्याला मारा, तुम्ही सांगत नाही त्याला गोळी घाला, ते करू शकत नाही आपण कायद्याप्रमाणे काहीच. अगदी आपण नसबंदी करायचं आमचा पार्ट नाही. बांधलेला आहोत सर. ज्या तुमच्या भावना आहेत ते इथं बसलेल्या प्रत्येकाच्या भावना आहेत असं मला माहिती. बरोबर आहे, तुमच्या कुणाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न असलेला प्रश्न. आता उपाययोजनांच्या बाबतीमध्ये तुमची अधिकारी लेवलला तुमची काय भूमिका आहे सर? ते आम्हाला कळले तर आम्हाला रिलीफ मिळेल काहीतरी. अगदी आणि ते कागदावर नको. आता तुम्ही बघा याच्यावर इतकं वेग लिहितात लोक, म्हणजे मला वाईट वाटतं. कलेक्टर साहेबांचं पत्र आहे, याच्यामध्ये काय लिहिलंय तुम्ही? प्रति 100 चौरस किलोमीटरमध्ये 6 ते 7 बिबटे. 100 चौरस किलोमीटर कुठे 6-7 बिबटे असतात का? किती याच्यामध्ये 100 चौरस किलोमीटर म्हणजे काय झालं ते? सर 10 असेल ना ते. 26 जुलैचं आहे, मला ते नाही म्हणायचं. 100 चौरस किलोमीटर म्हणजे 10 बिबटे, 6 बिबटे. सर आपण सगळेजण मिळून वन विभाग करत असलेल्या उपाययोजना तुमच्या सर्वांसोबत मगाशीच मान्य. प्रति 100 चौरस किलोमीटर 7 बिबट इतके आढळून आले जुन्नरमध्ये. तो जुना एक झालेला स्टडी आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटचा, त्याच्यातला आकडा येतो. अगदी आकड्यावर आपण बोलणार नाही. 24 आणि 5 एवढं 1 वर्ष. सर आपण सगळेजण आज हा ज्वलंत प्रश्न आणि एकमेकाच्या मदतीने आपण काय उपाययोजना करू शकतो ह्यासाठी जमलो. सर ऍक्सेप्टेड सर, आम्ही नोंद घेतो. मॅडम बरोबर आहे.